एक ओढ सतत मनी, व्याकुळ होतो देह, आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी. जसा आला होता वैकुंठीचा राया, तुकोबांच्या भेटीसाठी. पावसाची चाहूल लागताच ओढ लागते ती विठुरायाच्या दर्शनाची, त्या पांडुरंगाच्या मायेची. पंढरपूरची वारी हा अभ्यासण्याचा नाही तर अनुभवण्याचा विषय आहे. वारीत सापडणारा आनंद विश्वातील कोणत्याच ग्रंथात सापडणार नाही. या वारीत स्वतःचा आधार कार्ड घेऊन जरी चाललात ना तरी लोक तुम्हाला एकाच नावाने हाक मारतील, ती म्हणजे माऊली. जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आहे त्या वारीच्या रस्त्यावरून चालणारी माणसं आयुष्यात कधीच भरकटत नाही. पंढरपूरच्या वारीत प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे पालखी सोहळा. पण तुम्हाला माहीत आहे का, छत्रपती संभाजी महाराजांमुळे पालखी सोहळा सुखरूप सुरू झाला. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग पंढरपूरची वारी आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पंढरपूरची वारी संपूर्ण जगाला वेड लावणारी एक अजब जादूगरी. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालेसे कळस, असे बहिणाबाईंनी म्हटले असले तरी त्यांच्याही अगोदरपासून पंढरपूरची वारी सुरू होती असे उल्लेख सापडतात. अगदी ज्ञानेश्वरांचे आजोबा आप्पेगाव येथून तर नामदेवांचे आजोबा नरसीबामणी येथून पंढरपूरच्या वारीसाठी जात होते असा उल्लेख या दोन्ही संतांच्या चरित्रात सापडतो. त्यांच्याही पूर्वी पंढरीची वारी होतीच, मात्र ज्ञानदेव नामदेवांनी वारकऱ्यांची एकजूट करून एकत्रितपणे वारीची परंपरा सुरू केली. मात्र पालखीची परंपरा सुरू झाली ती संत तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज देहूकर यांच्यामुळे. पंढरपूरच्या वारीची परंपरा तुकोबारायांच्या अनेक पिढ्यांमध्ये पूर्वीपासून सुरू होती. तुकोबांनी पंढरपूरची वारी दिंडी सोहळ्याच्या स्वरूपात अखंड चालू ठेवली. तुकोबांच्या नंतर ही परंपरा त्यांचे बंधू कान्होजी आणि तुकोबांचे पुत्र महादेव बुवा व विठ्ठल बुवा यांनी पुढे नेली. संत तुकारामांच्या पुत्राच्या मनात या वारीत आपल्याबरोबर भागवत धर्माचे कळस, तुकोबा आणि भागवत धर्माचे पाय ठरलेले ज्ञानोबा माऊली असावेत अशी मनोमन इच्छा होती. 16व्या शतकाचा उत्तरार्धाचा हा काळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले होते. त्यांनी छत्रपती पदाचा दरारा मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, आदिलशाही या सर्व शत्रूंमध्ये निर्माण केला होता. 1682 साली छत्रपती संभाजी महाराजांना व महाराणी येसुबाई यांना पुत्ररत्न झाले. या पुत्राला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून तुकाराम महाराजांचे सुपुत्र महादेव महाराज देहूवरून आले. त्यांच्या या भेटीमागचे अजून एक कारण म्हणजे देहू ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराज यांची पालखी सुरू करावी ही त्यांची इच्छा. पण छत्रपती संभाजी महाराजांना नेस्ताभूत करण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेली औरंगजेबाची मुघल सेना या महान कार्यासाठी अडथळा ठरू पाहत होती. महादेव महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांपुढे मनोगत व्यक्त केली, आपली व्यथा पण सांगितली. छत्रपतींनी तात्काळ या आषाढी वारीला आपली संमती दर्शवली. स्वराज्याचे मावळे या पालखीला संरक्षण देतील अशी हमी देखील दिली. अखेर तुकोबांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज यांनी 1685 साली पालखी सोहळा चालू केला. तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून त्यांनी पहिली वारी केली, ती आजही मोठ्या दिमाखात सुरू आहे.